काल आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक या शहरामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न घेऊन आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलो होतो। महाआक्रोश मोर्चा हा शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये काढला असला तरी तो सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा मोर्चा होता। त्याच्यामध्ये कर्जमाफीचा मुद्दा घेतला होता, त्याच्याचबरोबर इतरही काही महत्वाचे मुद्दे होते। त्याच्यात अजून एक मुद्दा होता, तो म्हणजे अतिवृष्टीमुळे अवकाळी पावसामुळे जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त मोबदला हा मिळाला पाहिजे। काल आपण बघितलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। अहिल्यानगरमध्ये माझा मतदारसंघ येतो, कर्जत आणि जामखेडमध्ये सुद्धा पावसामुळे मोठं नुकसान झालं। सीना नदी ही भरून वाहत असल्यामुळे शेजारच्या आसपासच्या 14 गावामध्ये जमीन वाहून जाणं, शेतीचं नुकसान होणं, अशा बऱ्याच काही अडचणी लोकांना सोसाव्या लागतात। त्याच्याचबरोबर पावसामुळे कांदा हे पीक, सोयाबीन हे पीक, त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। शेतामध्ये पाणी आहे, जसं अहिल्यानगरची परिस्थिती आहे तशीच बीड जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान केलेलं आहे। त्याच्यात अनेक लोक अडकली होती, शेतीचं नुकसान झालेलं आहे। त्याच्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस झालाय, हिंगोली, नांदेड, त्या सर्व धाराशिवमध्ये सुद्धा पाऊस झालाय, काही खान्देशचा भाग, विदर्भाचा भाग। ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर 14 लाख हेक्टरचं नुकसान झालं। त्याच्यामध्ये नांदेडमध्ये 6,20,000 हेक्टर, वाशिम 1.64 लाख हेक्टर, यवतमाळ 1.64, त्याच्याबरोबर धाराशिव 1.50, बुलढाणा 90,000 हेक्टर, अकोला 43,000, सोलापूर 47,000, हिंगोली 40,000। 14 लाख हेक्टरचं नुकसान ऑगस्टमध्ये झालं। सप्टेंबरमध्ये गेल्या 10 दिवसांमध्ये 3 लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे। पण या बाबतीत सरकार उदासीन आहे। सरकारकडनं कुठल्याही प्रकारची मदत ही आतापर्यंत दिली गेली नाही। इलेक्शनच्या पूर्वी मोबदला नुकसानाचा पर हेक्टर शेतकऱ्याला जो मिळत होता तो 13,500 होता। तो आता इलेक्शन झाल्यानंतर, मतं मिळाल्यानंतर आता तो 8,500 वर आणण्यात आलेला आहे। त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे की ही मदत सरसकट 50,000 वर सरकारने नेली पाहिजे। त्याच्याचबरोबर पीक विम्याचा मुद्दा अधिवेशनामध्ये अनेक वेळा आम्ही मांडला, रम्मी खेळणाऱ्या मंत्र्याच्या समोर सुद्धा मांडला, पण थातूरमातूर आम्हाला उत्तर दिलं गेलं। 4 महत्वपूर्ण निकष जे तिथं होते, पूर्वी दिले जात होते ज्याच्यामध्ये मदत, ते पूर्णपणे 4 निकष हे काढण्यात आलेले आहेत। म्हणजे हा जो पाऊस आणि हे जे नुकसान झालेलं आहे ते नवीन जे निकष आणलेले आहेत, नाहीतर फक्त एकच निकष जो ठेवलेला आहे त्याच्यात शेतकऱ्याला 1 रुपयाची सुद्धा मदत दिली जाऊ शकत नाही। म्हणजे शेतकऱ्याला या सरकारने फसवलेलं आहे। आमच्या सगळ्यांची आज सरकारला मागणी आहे, पुढच्या काही तासांमध्ये कॅबिनेटची बैठक आहे। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये वेगळ्याच कुठल्या तरी मुद्द्याची चर्चा करण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय मदत देणार आहात, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्वी जे 13,500 रुपये देत होता मदत, ती 13,500 रुपये देणार का सरसकट 50,000 रुपये तुम्ही देणार? आणि हे जे काही जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची जरूरत आहे तिथं तो जाहीर झाला पाहिजे। आणि त्याच्याचबरोबर सरसकट पंचनामे होणं महत्वाचं आहे। उगाचच तिथं अटीतटी न लावता सरसकट पंचनामे हे व्हावे। जनावरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि हेक्टरी 50,000 रुपयाची मदत आजच्या कॅबिनेटमध्ये आमच्या शेतकऱ्याला तुम्ही जाहीर करावी। आणि जे निकष तुम्ही हे आपल्या विम्याच्या ह्याच्यातून काढलेले 4 महत्वपूर्ण निकष ते लागू करावे आणि त्याचा इफेक्ट हा 6 महिन्यापूर्वीपासून देण्यात यावा, अशी विनंती या ठिकाणी सरकारला आम्ही करत आहोत। आणि सरकारने या बाबतीत जर ऐकलं नाही तर सरकारला नक्कीच हे
महागात पडेल आणि शेतकरी मोठ्या संख्येने हा रस्त्यावर येईल आणि त्याच्याबरोबरच जे काही सरकारमध्ये असणारे नेते जातीवाद आणि धर्मवाद करतात, मला त्यांना सांगायचे की तुम्ही समाजाला, लोकांना काही जातीत आणि धर्मामध्ये वाटण्याचा प्रयत्न तिथं करत आहात, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात, पण अतिवृष्टीमुळे नुकसान जे झाले ते शेतकऱ्याचं झालंय, सगळ्या समाजाच्या, सगळ्या जाती धर्माच्या शेतकऱ्याचं झालेलं आहे. आणि ह्या सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांच्या वतीने, मराठी माणसांच्या वतीने ही मागणी 50,000 रुपये पर हेक्टर मदत ही शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे असं आम्ही इथं करतो. दुसरा मुद्दा जो आज आपल्या सर्वांसमोर या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्हाला घ्यायचा होता तो म्हणजे सिरसाटांचा, सिडकोचा घोटाळा जो 5,000 कोटी रुपयाचा झालेला आहे. माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट स्वप्नील आहेत, त्यांची संस्था, त्यांची संघटना, त्यांचे सामाजिक कार्यकर्ते गेले अनेक वर्ष या भूमिपुत्रांसाठी लढत आहेत. वकिली दृष्टिकोनातून, लीगल दृष्टिकोनातून ते तिथं काम करतायत. कागदपत्र जे आमच्यापर्यंत आले त्यातले काही कागदपत्र हे त्यांच्याकडनं नक्कीच आलेले आहेत. भावनाताई ह्या आमच्या पक्षाच्या पदाधिकारी आहेत, त्या भागामध्ये तिथं काम करतात. त्यांच्याकडनं काही कागदपत्र इथं आलेले आहेत, काही पत्रकारांकडनं आलेत, काही माझ्या ऑफिसकडनं गोळा केलेले आहेत आणि काही चांगल्या अधिकाऱ्यांकडनं आम्हाला माहितीही मिळाली आहे. याच्यात फक्त थोडक्यात तुम्हाला सांगतो, दिनांक 18 ऑगस्ट 2025 पहिली प्रेस घेतली. दिनांक 20 ऑगस्ट 25ला सिडकोवर मोर्चा शशिकांत शिंदे साहेब आणि आम्ही सर्वांनी मिळून तिथं काढला. त्यानंतर मुख्यमंत्री बोलले, देवाभाऊ बोलले की पुरावे द्यायला त्यांनी सांगितलं. 25 ऑगस्ट 2025ला पत्रकार परिषद घेऊन 12,000 पानांचे पुरावे सादर केले. आम्ही पुरावे दिले, पब्लिक केले, सोशल मीडियावर टाकले, पत्रकारांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली, पण अजूनपर्यंत दुर्दैव असं ती भेटीची वेळ मिळालेली नाही. 21 ऑगस्ट 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापित उच्च अधिकार समितीने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले. हे जे काय आम्ही सर्वजण मुद्दे मांडत होतो, ह्या सगळ्या गोष्टींकडे बघून एक पत्र हे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापित उच्च अधिकार समितीने ते पत्र तिथं मुख्य सचिव यांना त्यांनी लिहिलं. मग आम्ही 3 सप्टेंबर रोजी तिथं मुख्य सचिवांना भेटलो आणि सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचे स्थापित उच्च अधिकार समितीने तुम्हाला पत्र दिलेलं आहे, ते पत्र तुम्ही बघा. त्या पत्राची कॉपी तिथं दिली, त्यांनी ते बघितलं, त्यांच्या ऑफिसकडनं ते मागितलं आणि त्याच्यानंतर 5 सप्टेंबर 2025 महसूल व वन विभागाने सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला, आदेश हा वेगळ्या अनुषंगाने दिला. महाराष्ट्रातल्या काही जमिनी ज्या फॉरेस्टकडे आहेत पण तिथं काही प्रायव्हेट लोकांनी ताबा घेतलेला आहे, काही नागपूरचे पण विषय आहेत, झुडपी जंगलाचे, या सर्व विषयामध्ये न्यायालयाने, उच्च न्यायालयाने जो आदेश दिला होता, गवी साहेबांनी जो आदेश दिला होता, त्या अनुषंगाने एसआयटी ही महाराष्ट्रामध्ये फॉर्म झाली. आमची मागणी आहे या एसआयटीमध्ये सिडकोचा हा मुद्दा येणारच आहे, कारण का सुप्रीम कोर्टाला सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे, उच्च अधिकार समितीला सुद्धा माहिती दिलेली आहे. पण आमचं मत आहे की एकतर ही 5,000 कोटीची जमीन परत सरकारला देण्यात यावी ही अशी आमची मागणी आहे. आणि तिथं असणारे जे भूमिपुत्र आहेत, 12.5% वाढ बघतायत, त्यांना त्या जमिनीचा हिस्सा हा देण्यात यावा. अनेक वर्ष ते मोबदल्यासाठी तिथं वाढ बघत आहेत. आता याच्यामध्ये आमची दुसरी मागणी आहे की याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला, जो सिरसाटांनी भ्रष्टाचार केला, 5,000 कोटी रुपयाची जमीन सहजपणे 48 तासामध्ये 32 टेबल पार करून ती जी काय एका प्रायव्हेट व्यक्तीला दिली, त्याच्यावर एक एसआयटी फॉर्म करावी आणि तिथं कारवाई होण्याची जरूरत आहे, असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आमची अपेक्षा अशी आहे, एकतर शिरसाट साहेबांवर आम्ही बोलल्यापासून ते टीव्ही समोर येत नाहीत, त्यांची कदाचित दाढ दुखत होती, दात दुखत होते असं आम्हाला कळतंय, पण आमचं त्यांना विनंती आहे की आम्ही जे काही मुद्दे इथं मांडत आहे, एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक धाडस दाखवा. आम्ही जसं पुराव्यासकट बोलतोय तसं तुमच्यात हिंमत असेल तर पुराव्यासकट तुम्ही तिथं बोला, कारण का जो मलिदा त्यांनी खाल्लाय तो आता काय पचणार नाही, तो नक्कीच तो कुठेतरी त्यांचं पोट हे दुखणार आहे असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं. नगर विकास विभागाकडे आम्ही काही मुद्दे मागितले होते, कारण का झालं असं, गेल्या पत्रकार परिषदेत नगर विकास विभागाचे पत्र
चुकीच्या गोष्टींवर आधारले असल्याचे आम्ही पुरावे दिले, पण नगर विकासकडनं अजून सुद्धा त्याच्या बाबतीत काही स्पष्टीकरण येत नाही. आमच्या पहिल्या प्रेस नंतर सिडकोचे एमडीने सांगितले की लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटच्या अहवालाच्या आधारे जमीन देण्यात आली, पण आम्ही हेही दाखवलं की सिडकोने असं सांगितलं, सिडकोने याच्या आधी एक पत्र लिहिलं होतं लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटला की तुम्ही जे मुद्दे दिलेत ते आम्हाला चुकीचे वाटतात. म्हणजे लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटने दिलेल्या अहवालाच्या विरोधात एक अहवाल हा सिडकोचा असताना सुद्धा सिडकोच्या आत्ताच्या एमडीने हे जे नवीन चेअरमन आले होते, जे सिरसाट होते, त्यांना तिथं त्यांच्या सहीली त्या अहवालाच्या विरोधात निर्णय सिडकोने घेतला आणि तिथं त्यांनी ती जमीन 5,000 कोटीची दिली. त्यामुळे सिडकोलाही आम्ही प्रश्न करतो, आम्हाला सांगताना तुम्ही उलट सांगता आणि करताना तुम्ही भलतंच काहीतरी करता, याच्यावर एक स्पष्टीकरण देण्याची जरूरत आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला विनंती करायची, तुम्ही जे जे पुरावे मागितले आम्ही सगळे तुम्हाला पुरावे तिथं दिलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडनं अपेक्षा आहे तुम्ही या बाबतीत काहीतरी कारवाई कराल. हे जे मेवा भाऊ आहेत तुमच्या सरकारमध्ये, जे मेवा खातात, पैसा खातात, मलिदा खातात, भ्रष्टाचार करतात, याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात का? आम्ही तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची का? जर तुमच्याकडनं अपेक्षा आम्हाला ठेवायची नसेल, मग आम्हाला विठोबा रायाच्या म्हणजे आमच्या खऱ्या देवावर तिथं विश्वास ठेवून आता हे सगळी लढाई लढावी लागेल असं कुठंतरी त्या ठिकाणी वाटतंय. आणि देवाच्या भरोसे हे राज्य सोडलं का काय असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं. आता याच्या विरोधात बिवलकरांनी प्रेस घेतली, फार जबरदस्त प्रेस झाली, कारण का मनोरंजनाचाच कार्यक्रम होता असं आपलं तिथं म्हणावं लागेल. एक सुद्धा कागद हातात नाही, कुठलाच पुरावा हातात नाही. जे वकील होते त्या वकीलच बोलता बोलता बिवलकरांचं नाव विसरून गेले. म्हणजे त्यांचे जे क्लायंट होते बिवलकर यांचंच नाव वकील हे विसरून गेले. म्हणजे कोणाचं काय, कोण बोलतंय, हा सगळा गोंधळ त्या प्रेसमध्ये आपल्याला बघायला मिळाला. पण त्यातले काही ठराविक महत्वाचे मुद्दे मी इथं घेतो. बिवलकर हे म्हणाले इंग्रजांचा आणि आमचा काही संबंध नाही. हे बघा, बिवलकरांना आम्ही ओळखत नाही, काळे का गोरे हे परवाच आम्हाला कळाले की ते तिथं आल्यानंतर की बिवलकर कोण आहेत, कोणालाच काही माहीत नव्हतं. आता प्रिव्ही काउन्सिल त्यावेळेस, आता जे सुप्रीम कोर्ट आहे त्यावेळेस इंग्रजाच्या काळात प्रिव्ही काउन्सिल होतं, त्या प्रिव्ही काउन्सिलनी सांगितलंय की इंग्रजांचा ह्यांचा संबंध होता आणि याचा पुरावा याच्या आधी सुद्धा आम्ही दिलेला आहे. मी जास्त बोलून आपला वेळ घेणार नाही. 1952चा इनाम जप्तीचा कायदा बिवलकर यांनी चुकवला असा आरोप माझा नाही, तर 1989 मध्ये बिवलकर कुटुंबाची हरकत फेटाळताना कलेक्टर तसे म्हटले आहेत. म्हणजे मी काय म्हणलो होतो, 1952चा इनाम जप्तीचा कायदा बिवलकर यांनी चुकवला असा मी बोललो होतो. हे मी बोललो असलो तरी त्यावेळेस जे कलेक्टर होते 1989ला त्यांनी तो तिथं निर्णय जो दिला होता त्याच्यामध्ये स्पेसिफिकली हे मेन्शन केलेलं आहे जे मी तिथं बोललो होतो आणि त्याचा पूर्ण पुरावे मी तिथं दिलेले आहेत. सिलिंग कायदा चुकवला का नाही? सिलिंग कायदा चुकवला त्यांच्याकडे चुकवला नसता तर त्यांच्याकडे 5,000 एकर ही जमीन आलीच नसती. म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी तिथं गडबड केली आणि गडबड करून त्यांनी त्यांच्याकडे असणारी 5,000 एकर जमीन ही कुठेतरी फॉरेस्ट नाही तर कलेक्टरच्या नावाने तात्पुरती तिथं केली. आणि त्याच्यात अजून एक गोष्ट जो पुरावा आता आम्हाला मिळालेला आहे, सिलिंग कायद्यामध्ये त्यांना 54 एकर जमीन ही मिळालेली होती. म्हणजे हा पण पुरावा आमच्याकडे आता आलेला आहे. म्हणजे त्यांनी त्याचा सुद्धा लाभ घेतलेला आहे. म्हणजे 5,000 एकर जमीन जी त्यांच्याकडे होती, कुठल्याही व्यक्तीला सिलिंग कायद्याच्या अंतर्गत 54 एकराच्या पुढं नाही तर परिवाराला 54 एकराच्या पुढं जमीन ठेवता येणार नाही असा कायदा त्या काळामध्ये जेव्हा आला होता, त्या कायद्यात 5,000 एकर जमिनीच्या बदल्यात त्यांना 54 एकर जमीन ही अख्ख्या परिवाराला तिथं मिळाली होती. आणि राहिलेली जी काही 4,960 एकर जमीन होती ती पूर्णपणे सरकार जमा ही झाली होती. याचे पुरावे इथं आहेत. त्याच्याचबरोबर आपण जर ते म्हणतात की सिडकोने आमचा अर्ज फेटाळलाच नाही असं एका प्रेसला नाहीतर मीडियाशी बोलताना ते बोलले. अरे मला तर आश्चर्य वाटतं खोटं बोलायचं. 18 एप्रिल 1994ला फेटाळला, 2 फेब्रुवारी 1995 तो फेटाळला, 9 मार्च 2010 तो फेटाळला, 13 फेब्रुवारी 2023ला तो सुद्धा अर्ज बिवळकरांचा
हा सिडकोने फेटाळलेला आहे आणि त्यांचे पूर्णपणे पुरावे हे आम्ही तिथं त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्याचबरोबर त्यांचे वकील किती सुंदर बोलतात बघा, म्हणजे कहरच झाला. त्यांनी म्हणले 48 तासात 32 टेबलवरून फाईल फिरली. याच्यावर त्यांनी काय सांगितलं, डिजिटल सिग्नेचर झालं म्हणून झालं. अरे गजबच कारभार आहे. म्हणजे जे तिथले असणारे भूमिपुत्र अनेक वर्ष तिथं वाट बघत आहेत, त्यांना मोबदला मिळण्यासाठी ह्या फाईल सगळ्या त्या टेबलवरनं फिरण्यासाठी त्यांना 10-10, 20-20 वर्ष वाट बघावं लागते. आणि हीच 5,000 कोटीची जमीन जर 48 तासामध्ये 32 टेबल फिरत असेल आणि याच्यात ते म्हणतात डिजिटल सिग्नेचर. मला सरकारला विचारायचंय की डिजिटल सिग्नेचर असेल तर एवढं पटपट सगळ्या गोष्टी फिरत असतील तर राहिलेल्या भूमिपुत्रांचे विषय तुम्ही कधी फिरवणार आहात? आमच्या शेतकऱ्यांचे जे विषय जे तुम्ही तिथं नुकसान भरपाई त्याचे टेबल कधी फिरवणार आहात? असे प्रश्न अनेक त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना तिथे येतात. त्याच्यानंतर ते म्हणतात रोहित पवारांना जमीन घ्यायची. मला तर कळतच नाही रोहित पवार आणि आम्ही सर्वजण काय म्हणतोय, ती जमीन सरकार जमा करा. आता घ्यायची असती तर मी डायरेक्ट गेलो असतो, म्हणलो असतो मला दे, असं न म्हणता आम्ही म्हणतोय पूर्णपणे जमीन जी बिवळकरांच्या नावाने आहे, शिरसाटांनी जी 5,000 कोटीची जमीन ही एका प्रायव्हेट व्यक्तीच्या नावाने बिल्डरच्या नावाने केलेली ती परत सरकारने घ्यावी, सरकार जमा करावी, सिडकोकडे द्यावी आणि तिथे असणाऱ्या भूमिपुत्रांना जे अनेक वर्ष वाढ बघत आहेत 12.5% जमीन स्वरूपी मोबदल्यासाठी त्यांना ती वाटून द्यावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आमचं काही घेणं देणं नाही, आम्हाला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. त्याच्याचबरोबर भारती पवार यांच्याबद्दल ते बोलले. रोहित पवार आणि भारती पवार यांचं काय ओळख आहे का? एक तर भारती पवार ज्या कोण आहेत त्यांच्याबद्दलचं मला काय माहीत नव्हतं. मी जरा खोलात गेलो, नावं काढली, शोधली. मला एवढंच सांगायचंय की आडनाव सेम असेल तर ते आमच्याच परिवारातलेत असं बोलून चालणार नाही. पण मग मी माहिती काढल्यानंतर आम्हाला असं कळालं की ते आंग्रे जो परिवार होता अतिशय मोठा आणि कर्तृत्वान परिवार त्या काळातला होता, त्या परिवारातल्या त्या आहेत. आता आंग्रे परिवाराने तुम्हाला जमीन दिली बिवळकरांना आणि मग खालसा होणार होती म्हणून तुम्ही ब्रिटिशरांना मदत केली. ब्रिटिशरांना मदत केली म्हणून ब्रिटिशरांनी ती खालसा होऊन दिली नाही. म्हणजे ज्या आंग्रे परिवाराने तुम्हाला जमीन दिली त्या परिवारातल्या या भारती पवार ज्या आज ग्वाल्हेरला राहतात त्यांना तुम्ही विसरला. तुम्हालाच माहित नाही त्या कोण आहेत. याच्यावरूनच कुठेतरी कळतं की तुम्ही फक्त फायदा घेण्यासाठी तिथं पुढाकार घेता, बाकी तिथं कुठेही काय करत नाही. त्यामुळे हे जे काय सरकारने बिवलकरांना जे पुढं करून प्रेस कॉन्फरन्स घेतली, मला सरकारला सांगायचं तेवढी तुमच्यात एवढी सुद्धा हिंमत नाही की तुम्ही सरळ सरळ रोकटोक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी. एवढे फुसक्या मनाचे तुम्ही आहात, जिगर तुमच्यात नाही. वाघाचं जिगर लागतं पुराव्यासकट बोलण्यासाठी, लबाड लांडग्याचं नाही. हे लबाड लांडगे तुम्ही आहात. जर तुम्ही लबाड लांडगे नसताल तर मग कुठेतरी वाघाचं जिगर दाखवून प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि जे जे काय मुद्दे आम्ही मांडलेले ते तुम्ही खोडून काढा. आम्ही अँटी करप्शन ब्युरोला पत्र दिलेलं आहे, सुप्रीम कोर्टाला पत्र दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे, अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे. आपली ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर लोक आयुक्त यांना आम्ही आता भेटायला जाणार आहे. ही अख्खी फाईल आणि ते 12,000 पुराव्याचे पेन ड्राईव्ह ही त्यांना त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि आमची अपेक्षा आहे की लोक आयुक्ताच्या माध्यमातून याच्यामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि हे जे काय गोंधळ झालेला आहे हा लवकरात लवकर सुटावा. पण हे जे सिरसाट आहेत, जे मोकाट सुटलेले आहेत, जे मोठ्या प्रमाणात त्यांनी पैसा गोळा केलेला आहे, त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, मलिदा खाल्लेला आहे, त्या सिरसाटांवर लवकरात लवकर कारवाई केली गेली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे. आणि आज हा जो सिलिंग ऍक्ट जमीन घेतल्याचा पुरावा जो आता नवीन आम्हाला मिळालेला आहे, बिवलकरांना जमीन ही सिलिंग ऍक्टच्या अंतर्गत मिळाली होती, हा सुद्धा पुरावा मी सरकारकडे आणि आज जे काय 12,000 पानाचे पुरावे आम्ही जे लोकायुक्ताला देणार आहोत त्याच्यामध्ये हा सुद्धा पुरावा तिथं आम्ही जोडणार आहोत. आता सरकार या बाबतीत काय करते ते आम्हाला बघायचंय. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर गेल्या 3 महिन्यात या सरकारने 24,000 कोटी रुपयाचं कर्ज घेतलंय. हे कर्ज का घ्यावं लागतं? कारण एका बाजूला तुम्ही सरकारकडे येणारा जो पैसा आहे
तो प्रायव्हेट लोकांच्या घशात असा 5,000 कोटीचा जसा शिरसाटांनी घातला तसं तुम्ही घालत चाललेला आहे. त्याच्यात तुम्ही करप्शन करत चाललेलं आहे, कामात करप्शन करतायत, त्याच्यातून तुम्ही मलिदा खाताय आणि आपल्या या राज्यावर, राज्यातल्या या जनतेवर तुम्ही फक्त कर्जाचा डोंगर तिथं वाढवत चाललेला आहे. 10 लाख कोटी कर्जापर्यंत आपण आता चाललेलो आहे. म्हणजे इतकं कर्जाचा डोंगर या राज्यावर तुम्ही करणार असाल तर खऱ्या अर्थाने विकासाची कामं आपण कधी करायची, होतील का नाही, असाही प्रश्न तिथं निर्माण आहे. म्हणजे कर्ज एका बाजूला वाढते, मध्यमवर्गीय जे सर्व कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे पैसे तुम्ही देत नाही, शेतकऱ्याचे पैसे मोबदला तुम्ही तिथं देत नाही, गरिबाचे पैसे तिथं तुम्ही अडवता. जे काही समाज कल्याण विभाग पासून, ओबीसी कल्याण विभाग पासून जे इतर सर्व विभाग आहेत, सारथी, याच्याकडे सुद्धा तुम्ही निधी देत नाही. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीने पैसे आणि भ्रष्टाचार जर करत असाल तर हे योग्य नाही. आणि ह्या सगळ्या भ्रष्टाचाराला लपवण्यासाठी हे सरकार काय करते तर समाजामध्ये वाद निर्माण करते, जातीभेद करते, धर्मभेद करते आणि याच्यातच लोकांना गुंतून ठेवते, असं आमच्या सगळ्यांचं ठाम मत आहे. धन्यवाद. काय त्यांचं नाव? उन्मेष उदानी. एक तर मी उदानींना भेटलेलो नाही. ते बिझनेसमन असू शकतात आणि आज या देशात नाही तर राज्यात अनेक असे बिझनेसमन आहेत, व्यावसायिक आहेत. ते पवार साहेबांना विकासासाठी काहीतरी तिथं करण्यासाठी ज्याच्यातून लोकांना फायदा होईल, एमआयडीसी सगळ्यात जास्त पवार साहेबांनी या आणलेल्या आहेत. नवी मुंबईचा जो विकास आपण बघितला तर पवार साहेबांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तो विकास झालेला आहे. आणि त्यावेळेस सामान्य गरीब शेतकरी सुद्धा पवार साहेबांना भेटत होता, नेते साहेबांना भेटत होते, तिथले असणारे भूमिहीन लोक साहेबांना भेटत होते, तिथले व्यावसायिक भेटत होते, बिल्डर भेटत होते. त्यामुळे पवार साहेबांना भेटणारे असंख्य लोक आहेत. कारण का पवार साहेबांचे दरवाजे हे नेहमी उघडे असतात, ज्याला कोणाला भेटायचं तुम्ही भेटू शकता. त्यामुळे असे काही लोक भेटले असतील, पवार साहेबांची तिथं ओळख असेल. पण आमच्या सगळ्यांची मागणी, आमच्या पक्षाची मागणी आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष चालतो. आम्ही सर्वजण पदाधिकारी आहोत. भावनाताई इथं आहेत, तर भावनाताई आणि आम्ही सर्वजण पक्षाचे पदाधिकारी म्हणून काय म्हणतोय तर या जमिनी, सर्व जमिनी ह्या गव्हर्नमेंटच्या ताब्यात द्याव्यात. गव्हर्नमेंटला दिल्यानंतर त्या जमिनी जेव्हा सिडकोच्या ताब्यात येतील तेव्हा तिथं असणाऱ्या भूमिपुत्रांना ज्या जमिनी गेले 10-20 वर्ष मिळत नाहीत, त्या भूमिपुत्रांना आगरी समाजाच्या, ओबीसी आगरी समाजाचे जे भूमिपुत्र तिथे अनेक वर्ष आपल्याला मोबदला मिळावा यासाठी वाट बघतात, आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिथं करतात, त्यांना त्या जमिनी देण्यात यावा अशी आमची भूमिका आहे. तर आमच्यावर विरोध करणाऱ्या लोकांना एवढंच सांगायचंय, जमिनी कुठल्या तरी वेगळ्या व्यक्तीला द्या असं आम्ही म्हणत नाही. आम्ही म्हणतोय जमिनी सरकारकडे याव्यात. आणि हे जे इथं वकील बसलेले आहेत यांचं सुद्धा तेच मत आहे. हे कोर्टात सुद्धा तिथं लढत आहेत आणि सगळ्यांचंच मत आहे जमिनी सरकारकडे जाव्यात. त्यामुळे आमच्यावर जे अलिगेशन केलं जातं की आम्ही कोणाच्या वतीने इथं एका प्रायव्हेट बिल्डरच्या वतीने लढतोय, हे हास्यास्पद आहे. कारण आमचं मत आहे 1 इंच जमीन, फक्त ही 15-20 एकरचा म्हणत नाही, या 5,000 कोटीचं म्हणत नाही. भिवलकरांच्या तिथं अशा शेकडो एकर जमिनी आहेत. टोटल 5,000 एकरची जमीन होती, त्यातली 54 एकर जमीन ही भिवलकरांना मिळाली. काही जमीन ही लोकांनी तिथं पूर्वी ज्यांना मिळाली असेल सरकारकडनं ती तिथं देण्यात आली होती सिलिंग कायद्यानंतर. आणि जी काही फॉरेस्ट आणि रेव्हेन्यूकडे आहे त्याच्यातली काही जमिनी ही भिवलकरांनी घशात स्वतःच्या घातली असं आमचं मत आहे, नाही तर घालू शकतात. त्यामुळे सगळ्या जमिनी या सरकारच्या ताब्यात घ्याव्या आणि तिथं असणाऱ्या भूमिपुत्रांना देण्यात याव्या असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. सिडकोवर दबाव आहे, यूडी विभागाचा दबाव आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. सिरसाट जेव्हा तिथं चेअरमन झाले 2024चे इलेक्शन होण्यापूर्वी, जेव्हा कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागण्यापूर्वी
15 दिवस आधी ते तिथले चेअरमन झाले आणि हा सगळा खेळ 5,000 कोटीचा तो 2 दिवसाचा खेळ आहे. म्हणजे शिरसाटांना असं सांगण्यात आलं होतं की तिथं हा जर तू खेळ खेळलास 5,000 कोटीची जमीन जी गरिबाची तिथं असणाऱ्या भूमिपुत्रांची तू जर त्या बिवळकरला दिली मग जर पुढे आपलं राज्य आलं तर तिथं तुला मंत्री करतो असं कदाचित शिरसाटांच्या नेत्यांनी सांगितलं असावं. म्हणून हा खेळ हा 24 तासाचा खेळ 5,000 कोटीचा खेळ झाला आणि त्याच्याचबरोबर इलेक्शन डोळ्यासमोर होतं. त्यामुळे पैशाचं कलेक्शन हे केलं जात होतं. इलेक्शनला पैसा लागणार होता. त्यामुळे तिथं पार्टीला सुद्धा संजय शिरसाटांच्या पार्टीला सुद्धा पैसा देण्यात आला आणि संजय शिरसाटांनी सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा खाल्ला असं आमचं सगळ्यांचं ठाम मत आहे. नाही, मला असं वाटत नाही की त्यांनी मी राजकारण सगळ्याच गोष्टीमध्ये करतो असं काही बोललेत. उलट त्यांनी मी जे अभिनंदन केलं ते त्यांनी स्वीकारलेलं आहे. मी परत एकदा या मीडियाच्या माध्यमातून दमानिया ताईंचं अभिनंदन करतो, कारण सामाजिक दृष्टिकोनातून करप्शनचे विषय घेत ते अनेक वेळा लढत असताना आपल्या सर्वांना बघायला मिळतं. त्यांचं कार्य त्या विषयाच्या बाबतीत चांगलं आहे. असंच पुढे ते चालत राहावं. अनेक सर्व पक्षाचे जे कोणी चुकेल, जो कोणी सत्तेत आहे, जो चुकतोय, करप्शन करतोय, त्या तिन्ही पक्षाचे मुद्दे ते याच्या पुढेही घेतील अशी आशा मी इथे व्यक्त करतो. त्याच्याचबरोबर त्यांच्या पतींना जे काही मित्र याच्यावर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि मित्र हे युवांसाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अतिशय महत्वपूर्ण बॉडी आहे. महाराष्ट्राला आर्थिक दिशा आपल्याला कशी द्यायची याच्यासाठी ही बॉडी तिथं काम करत असते आणि त्या बॉडीवर जर त्यांची नियुक्ती झाली असेल तर आर्थिक दृष्टिकोनातून राज्याचा फायदा कसा होईल याच्यावर त्यांना आता काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्या कुटुंबाला अनेक अशा काही म्हणजे एक सामाजिक दृष्टिकोनातून त्यात काम करतच आहेत, पण आता राज्याला प्रगतीपथावर आणण्यासाठी जे त्यांच्या पतींचं जे कॉन्ट्रीब्युशन असेल ते सुद्धा महत्वाचं असेल. त्यासाठी सुद्धा मी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. पावसाने जे काही नुकसान झालेलं आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे, सामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात या सरकारच्या बाबतीतली नाराजगी आहे आणि या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना सरकारला आता एक गोष्टीची जाण झालेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात यश मिळणार नाही आणि म्हणूनच कदाचित त्यांनी विनंती केली असावी की हे इलेक्शन जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेचं व्हायचंय नाही तर होणार आहे ते अजून 3-4 महिने हे पुढे घेऊन जावेत. त्याच्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये समजून घ्या, जे सर्व तिथे असणारे पालकमंत्री आहेत, सगळा कारभार त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या हातामध्ये गेलेला आहे. जसं या राज्याला मुख्यमंत्री असतात त्या जिल्ह्याला पालकमंत्री असतात आणि पालकमंत्री सांगेल त्याला काम दिलं जातं. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा सुरू आहे. तिथे जर सदस्यच नसतील, जिल्हा परिषद, नगरपालिका, नाहीतर नगर परिषद, पंचायत समिती याचे जर सदस्य तिथं चर्चेलाच नसतील तर पूर्णपणे अधिकार पैसा वाटपायचा हा पालकमंत्र्याला असतो आणि पालकमंत्री तिथं पैशाचा वापर हा फार चुकीच्या पद्धतीने अनेक जिल्ह्यांमध्ये करत असल्यामुळे पालकमंत्र्यांना सुद्धा वाटतंय की जर तिथं लोकांनी निवडून दिलेले लोक आली आणि ते जर त्यांच्या विरोधातले असले तर त्यांचा भ्रष्टाचार नाही तर त्यांना खाण्याचं जे कुरण आहे नाही तर पैसा जिथून मिळतो त्या सगळ्या गोष्टी बंद होतील आणि त्या बंद होऊ नये म्हणून इलेक्शन जेवढं पुढे आपण ढकलू तेवढं आपल्यालाच फायदा आहे असं कदाचित त्यांचं सगळ्यांचं मत असावं. $9.5 लाख कोटीपर्यंत तो जाणार आहे आणि कदाचित पुढचं बजेट म्हणजे मार्चचं बजेट होण्यापूर्वी हे 10 लाखापर्यंत कर्ज जाणार आहे. आमचा हाच प्रश्न आहे. एका बाजूला शेतकरी मदत मागतोय, कर्जमाफीची आज जरूरत आहे, त्याच्याबरोबर सारथी, बार्टी, महाज्योती अशा काही संस्था त्याला निधी तुम्ही देत नाही. सर्व समाजाच्या
लोकांना खुश करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे महामंडळ तिथं निर्माण केली, पण त्या महामंडळ कल्याण विभाग, इतरही सर्व विभाग याला निधी आज मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करताय, तर कर्ज वाढवत चाललाय. पण कर्ज कशासाठी वाढवताय, की जो शक्ती मार्ग आहे तो व्हावा. आता शक्ती मार्गामध्ये 25-30 हजार कोटी रुपये भ्रष्टाचार करणार आहेत. रिंग रोड पुण्याचा चाललाय, त्यात 10-12 कोटी 1000 कोटीचा भ्रष्टाचार ते करणार आहेत. म्हणजे हे काय करतायत, तर या राज्यावर डोंगर कर्जाचा वाढवतच चाललेले आहेत. आणि त्याच्यातून काय करतात, ते मोठे प्रोजेक्ट हाती घ्यायचे, त्यातून पैसा मोठ्या प्रमाणात काढायचा. नेते पैसा काढत चाललेत, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात तिथं होत चाललेला आहे. आणि मध्यमवर्गीय मराठी जे सर्व कॉन्ट्रॅक्टर आहेत ते मात्र त्यांच्या 90,000 कोटीची थकबाकी आहे त्यासाठी वाट बघत आहेत. 2 कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केलेल्या आहेत आणि पुढे जाऊन अजून कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतील असंही कुठेतरी म्हणलं जातंय. आता दुसरा पर्याय यांनी काय काढलाय, की लोन वाढवत चालले. आणि आता ज्या छोट्या कॉन्ट्रॅक्ट म्हणजे 1-1.5 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट पूर्वी छोट्या लोकांना मिळत होते, मराठी लोकांना मध्यमवर्गीयाला मिळत होते, त्याच्यामध्ये यांनी गजबच कारभार सुरू केलेला आहे. हे काय करतात, तर कॉन्ट्रॅक्ट क्लब करायला लागलेले आहेत. 60 कोटीचा म्हणजे 3-3चे 20 काढण्यापेक्षा 60चा एकच कॉन्ट्रॅक्ट काढायचा. आणि हे सगळे बहुतांश कॉन्ट्रॅक्ट कोणाला चालले, तर गुजराती कॉन्ट्रॅक्टरला हे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. नाहीतर ज्या मोठ्या कंपनींनी मेहरबानी केली या सरकारवर, जसं की काय नाव त्या कंपनीचं, ज्याला पेनल्टी, मेगा इंजिनिअरिंग, म्हणजे मेगा इंजिनिअरिंगच्या लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट दिले जातात क्लब करून, ज्याच्यात पण त्याच्यात मोठा भ्रष्टाचार आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे हे जे काय कर्ज वाढवत आहेत ते पूर्णपणे भ्रष्टाचाराला त्याचा वापर केला जातोय असं आमचं ठाम मत आहे. हे बघा, हे सगळे आंदोलनं जर आपण बघितले तर बीड जिल्ह्यांमध्ये जे बंजारा समाजाचं आंदोलन होतं ते आंदोलन कोणाच्या विरोधात होतं, विरोधातपेक्षा त्यांचं असं मत होतं की एसटी समाजाचं जे आरक्षण आहे त्याच्यात आम्हाला आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी होती. आणि त्या आरक्षणाचं प्रतिनिधित्व नाहीतर त्या मेळाव्याचं नाहीतर आंदोलनाचं प्रतिनिधित्व धनंजय मुंडे करत होते. दुसऱ्या बाजूला धनगर समाजाचं आंदोलन चालू आहे, तिथं त्या समाजाच्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व कोण करतायत, तर पडळकर करतायत नाही तर हाके करतायत. दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर आता एक समिती मराठा समाजाची केलेली आहे, त्यात मराठा नेता तिथं घेतलेले आहेत आणि मग जरांगे पाटलांबरोबर ते सर्व मराठ्याचे नेते हे चर्चा करतायत. चौथ्या बाजूला आपण बघितलं तर भुजबळ साहेब ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व तिथं करत चाललेत, ते सुद्धा सत्तेतले आहेत. मग मला हेच म्हणायचं आहे की सत्तेतलेच नेते, सत्तेतलेच आमदार विविध समाजाच्या लोकांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतात, प्रतिनिधित्व करतात. मग सरकार आहे कोणाचं? सरकार तुमचं, तुम्ही त्यातलेच नेते, सरकारमध्ये तुम्ही मंत्रिपद घेता, सरकारचेच तुम्ही आमदार आणि विविध ठिकाणी वेगवेगळ्या समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व तिथं करता. म्हणजे कुठंतरी सरकारच समाजामध्ये वाद निर्माण करते आणि तो वाद निर्माण करून समाजाच्या मध्ये जे काय दुरी निर्माण होते त्याचा फायदा ह्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये व्हावा असं सरकारमधले चाणक्य नीती करणारे सर्व नेते हे समीकरण बसवतायत असं आमचं मत आहे. आणि याच्यामध्ये होतंय असं, जे युवा आहेत, युवांना हाताला काम पाहिजे. कारण का आज ग्रामीण भागामध्ये शेती नुकसानात आहे आणि शेतीवर घर चालत नसल्यामुळे तिथे असणारे मुलं मुली सर्व समाजाचे आज काय म्हणतात, आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे. म्हणून नोकरी कशी मिळेल असं त्यांची अपेक्षा आहे की सरकारी नोकरी आपल्याला मिळू शकते आणि ती मिळवायची असेल तर आरक्षण फार महत्वाचं आहे. पण मला त्या युवांना सांगायचंय की या सरकारने 2014 नंतर सरकारी भरत्या कमी केलेल्या आहेत आणि कॉन्ट्रॅक्टवर भरत्या वाढवल्या आहेत. त्यामुळे सरकारी जागा ज्या आपल्याला अपेक्षित आहेत त्या भरल्या जात नाहीत आणि या आरक्षणाचा विषय हा राज्य लेव्हलला सुटू शकत नाही. हा जर आपल्या सर्वांना सोडवायचा असेल सर्व समाजाचा, तर पवार साहेबांनी जे सांगितलेलं आहे आपल्याला दिल्लीलाच जावं लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या समाजाला, मराठा समाज, बंजारा समाज, धनगर समाज, इतरही सर्व समाजाला, लिंगायत समाज, ह्या सगळ्यांना घेऊन आपल्याला पंतप्रधानांकडे जावं लागेल.
पार्लमेंटमध्ये आपल्याला एक अध्यादेश काढावा लागेल आरक्षणाच्या बाबतीत 50% पुढे जायला, मग ह्या सगळ्या समाजाला आपल्याला न्याय हे देता येईल. आणि हे करण्यासाठी दिल्लीला गेल्याशिवाय आपण करू शकत नाही. काही लोक म्हणतात की तुमची पूर्वी सत्ता होती, पण पूर्वी सत्ता होती त्याच्यामध्ये राष्ट्रवादी जो पक्ष होता तो छोटासा पक्ष होता, मित्र पक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात होते आणि सगळ्यांची चर्चा करून निर्णय घेणं सोपं नव्हतं. आज राज्यात भाजप मोठा पक्ष आहे, दिल्लीत म्हणजे पार्लमेंटमध्ये भाजप हा मोठा पक्ष आहे, एक हाती सत्ता आहे तुमची दोन्हीकडे. तर इथंही तुम्ही काही अध्यादेश काढू शकता, आम्ही सर्वजण सपोर्ट करायला तयार आहोत. आणि दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये तुम्ही कुठलेही कायदे तिथं पास करताय, तर हा आरक्षणाचा 50% पुढे नेण्याचा कायदा जर तुम्ही पास केला, तिथं जो बदल केला, तर सगळ्यांचेच विषय संपणार आहेत. पण भाजपच्या नेत्यांना हा वाद पेटवत ठेवायचा आहे, आग समाजामध्ये लावत ठेवायची का? लोक यांच्यामध्येच गुंतून राहतील, मग शेतकऱ्याचं झालेल्या नुकसानाबद्दल कुणी बोलणार नाही, युवांना नोकऱ्या मिळत नाही त्याच्याबद्दल कुणी बोलणार नाही, महिला सुरक्षेच्या बद्दल तिथं बोलणार नाही. लोक आपापसातच भांडत राहतील, असं या सरकारची त्या ठिकाणी भूमिका आहे. पण पवार साहेबांची भूमिका आहे की आज शेतकरी अडचणीत तर शेतकऱ्यांचा निर्णय घ्या, त्यात सगळे समाजाचे लोक येतात. आज बेरोजगार युवांचा विषय आहे, तर सगळ्या युवांचे विषय तुम्ही घ्या, सगळ्या समाजाचे लोक त्याच्यामध्ये घेतात. आज रेप आणि अत्याचार महिलांवर जे होत आहेत, त्या सगळ्या समाजाच्या महिलांवर होत आहेत, त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे, मुद्द्यावर बोललं पाहिजे. पण इथं काय चाललंय तर सत्तेतलेच काही नेते आणि आमदार जे सत्तेत आहेत तेच समाजाचं प्रतिनिधित्व करून एक सामाजिक परिस्थिती ज्या सलोखा या राज्यामध्ये जो संतांच्या विचाराने निर्माण झाला होता तोच मोडण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात हे सत्तेतले लोक करतात. काही दिवसांपूर्वी रॅपिडोबद्दल मी एक ट्विट केली होती. रॅपिडो काय कंपनी आहे? मोटरसायकल टॅक्सी असं रॅपिडो या कंपनीचं काम आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा अधिवेशन होतं, बजेटचं अधिवेशन होतं, त्यावेळेस जे मंत्री आहेत परिवहन मंत्री, त्या परिवहन मंत्र्यांनी काय केलं होतं तर एका इल्लीगल रॅपिडो टॅक्सीला ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं. ती आली आणि सांगितलं की मी मंत्री आहे, तू इल्लीगल असताना तू कसा काम करतो, तुझ्या कंपनीकडे बघतो, तुझ्या अधिकाऱ्यांकडे बघतो, कारवाई करतो, असं काहीतरी ते रस्त्यावर झालं. त्याची खूप मोठी रील ही आपण फेमस होताना त्या ठिकाणी तिथं बघितली. त्यानंतर काही महिन्यातच जे आपले काय मंत्र्यांचं नाव, परिवहन मंत्री सरनाईक साहेब, त्यांची प्रताप सरनाईक साहेब, त्यांची एक कुठली तरी व्यक्तिगत सामाजिक कार्यक्रम होता खेळाचा, त्याला सगळ्यात मोठी करोडो रुपयाची स्पॉन्सरशिप कुणी दिली तर रॅपिडोली दिली. म्हणजे एका बाजूला तुम्ही कंपनीला धमकी देता, दुसऱ्या बाजूला तुम्ही त्या कंपनीबरोबर वाटाघाटी करता, तुम्ही त्यांच्यावर चर्चा करता, त्यांच्याकडे करोडो रुपयाची स्पॉन्सरशिप व्यक्तिगत सामाजिक कार्यक्रमाला तुम्ही घेता आणि लगेचच 2 महिन्यानंतर रॅपिडोला MMR म्हणजे मुंबई या भागामध्ये काम करण्याची तिथं परवानगी मिळते. मग याच्यात आम्ही काय म्हणायचं? म्हणजे एका बाजूला कंपनीला धमकी देऊन त्यांच्याबरोबर टेबलवर बसता, चर्चा करता, मलिदा घेता, मलिदा घेतल्यानंतर त्यांना तुम्ही तिथं परवानगी देता. याच्यात तेच तुम्हाला मी सर्व सांगतोय की हे सर्व नेते काय करतात, त्यांचा पदाचा गैरवापर करतात आणि स्वहित, स्वतःला पैसा कसा मिळेल, पार्टीला कसा पैसा मिळेल, या सर्व गोष्टींमध्ये हे सर्व नेते हे गुंतून पडलेले आहेत, असं आमचं सगळ्यांचं मत आहे. ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. कोणाचं काय आहे का? फक्त मराठवाड्यामध्ये बोगस लाडक्या बहिणी सापडल्यात असं समजून चालणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बोगस रजिस्ट्रेशन करून सरकारचा, कष्टकऱ्याचा आपला पैसा हा तिथं वापरला गेला. म्हणजे इलेक्शनसाठी एक इलेक्शनच्या काळामध्ये करोडो रुपये लोकांना देऊन, करप्शनचा पैसा लोकांना देऊन मतं विकत घेण्याचा प्रयत्न सरकारच्या नेत्यांनी आणि पक्षाने केला. पण दुसऱ्या बाजूला इलेक्शन होण्यापूर्वी हे जे काय तुम्ही अॅडव्हान्समध्ये पैसे दिले, त्याच्यातून तुम्ही सरकारचाच, लोकांचाच पैसा वापरून लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न तिथं केला. पण त्याच्यात तुम्हाला इतकी घाईगडबड झाली होती की जो येईल त्याला तुम्ही पैसा वाटत होता. असा जर पैसा नको त्या लोकांना, नाहीतर इल्लीगल जे तिथं
निकषात बसत नाही अशा लोकांना किती रुपये दिले असेल तर 500-600 नाही तर 1000 कोटीच्या आसपास पैसा तो दिला. त्या पैशाचं झालं काय, तुम्ही त्या बाबतीत करणार काय, असाही आमचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकार काय करतंय तर त्यांच्या तिजोरीचा वापर हा राजकीय दृष्टिकोनातून फक्त करतंय, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि लोकांच्या हितासाठी करत नाही. एक तो फिस्कल डेफिसिट बढ़ते ही जा रहा है, लेकिन आप 9.5 लाख करोड़ की जो बात करिए दैट इज लोन जो सरकार पे अभी बढ़ते जा रहा है. तो 9.5 लाख लोन जो है उसके लिए करीबन 75,000 करोड़ का उनको इंटरेस्ट देना है. प्रिंसिपल इज सेपरेट. मतलब जो राज्य का इनकम है उसमें से बहुत बड़ा पोर्शन ये इंटरेस्ट और इंस्टॉलमेंट में जाने वाला है. अभी ये सरकार ने क्या किया है कि ये जो पूरा पैसा है इन्होंने जो जो स्कीम्स के लिए इस्तेमाल किया है, एक तो टेम्पररी स्कीम्स है, डायरेक्ट पब्लिक जो अकाउंट स्कीम्स है जैसे कि लाड़की बहना योजना है या कोई और योजना है, बहुत सारी ऐसी योजनाएं उन्होंने चालू की थी. उसके लिए 50-50, 60-60 हजार करोड़ रुपए साल के उस स्कीम के लिए जा रहे हैं. उस स्कीम का हम विरोध नहीं करते, लेकिन आपने कहा तो भी बैलेंस शीट का थोड़ा सा रिसर्च करने की जरूरत थी या उसकी अभ्यास करने की जरूरत थी, जो अभ्यास उन्होंने नहीं किया. उसी के साथ ये क्या कर रहे हैं, एक तो ऐसे योजना ला रहे हैं, दूसरी बाजू जैसे शक्ति मार्ग है उसके लिए 85,000 करोड़ का खर्चा वो करने वाले. अभी कॉस्ट एस्केलेशन का प्रस्ताव आने वाला है, वो कॉस्ट 1,20,000 करोड़ तक जाने वाली है. उसमें नेशनल हाईवे का रास्ता जो होता है पर किलोमीटर उसकी खर्चा 70 करोड़ रुपए आता है, लेकिन राज्य सरकार का शक्ति मार्ग जो है उसका खर्चा 102 करोड़ रुपए पर किलोमीटर, दैट टू 6 लेन रास्ते के लिए. नेशनल हाईवे 8 लेन का रास्ता 70 करोड़ में कर रहा है. तो ये 30 करोड़ पर किलोमीटर और ये 800 किलोमीटर का रास्ता है. तो ये 30,000 करोड़ पैसा गया कहां पे, तो ये भ्रष्टाचार में जा रहा है. तो ये 9.5 लाख करोड़ का लोन जो ये सरकार कर रही है उसके पीछे सिर्फ एक ही हेतु है, दैट इज करप्शन थ्रू बिगर प्रोग्राम्स, बिगर कॉन्ट्रैक्टर्स, ऐसा हम सबका कहना है. इसके अलावा भारत पाकिस्तान मैच में टीम इंडिया ने हाथ नहीं मिलाया. कांग्रेस का और शिवसेना यूनिटी का कहना है कि धोन का सूर्य कुमार यादव होंगी है. बीसीसीआई की शर्त आपका क्या बताएं? ये देखो, प्लेयर के बारे में मैं कुछ नहीं बोलूंगा. प्लेयर की कोई भी गलती यहां पे नहीं थी. बीसीसीआई ने कहा कि आपको एशिया गेम्स में खेलना है, एशिया गेम्स में खेलते वक्त आपको पाकिस्तान के खिलाफ खेलना है, ये वहां पे उनको कहा गया था. अभी एक्चुअली केंद्र सरकार जो है उन्होंने बीसीसीआई के लोगों को पूछना चाहिए था या बोलना चाहिए था कि रिसेंटली जो अटैक अपने सॉइल पे हुआ था, जो अटैक अपने धरती पे हुआ था, जिनमें 26-27 अपने देश के नागरिक ये शहीद हुए और अपने देश को प्रोटेक्ट करने के लिए जो सिपाही थे वो वहां पे शहीद हुए. उसी के साथ ये होने के बाद जो पाकिस्तान के जनरल है आर्मी के, वो यूएस जाके अपने इंडिया के बारे में, आर्मी के बारे में बहुत गलत तरीके से स्टेटमेंट करते हैं. ये सब होने के बाद हम सबको लगा था इंडिया वर्सेस पाकिस्तान मैच नहीं होना चाहिए, लेकिन हमारी बात किसी ने सुनी नहीं. लोग भी बोल रहे थे, सरकार ने ध्यान देने की जरूरत थी. सरकार ने इस बारे में कुछ भी निर्णय लेने का नकारात्मक वहां पे सोच रखी. मैच हो गई. एक तो प्लेयर पे हमारा विश्वास है, प्लेयर जीतेंगे वो हम सबको मालूम था. और जो हमारे सैनिक है, वॉर जब भी होती है वो भी हमारे देश के तरफ से लड़के हमारे देश को जिताएंगे, वो भी हमको मालूम है. लेकिन सरकार ने इस पे भूमिका लेनी चाहिए थी. इंडिया वर्सेस पाकिस्तान मैच न होने की वो उन्होंने नहीं ली. अगर आपने स्टेडियम भी देखा तो स्टेडियम में वहां पे जिस तरीके से वहां पे लोग होने चाहिए थे वो नहीं थे. कैपेसिटी बहुत कम था स्टेडियम का, तब भी वो स्टेडियम थोड़ा बहुत कम ही भरा था. इंडिया वर्सेस पाकिस्तान मैच जब भी होती है, आज तक का इतिहास है, एक भी टिकट वहां पे अनसोल्ड नहीं होता.
लेकिन यहां पे बहुत सारे टिकट अनसोल्ड रहे। और लेकिन दूसरी बात ऐसा भी कहा जाता है, इंडिया वर्सेस पाकिस्तान ये मैच जो हुई उसकी व्यूअरशिप इंडिया से कम और पाकिस्तान से ज्यादा थी, और उसकी स्पॉन्सरशिप वगैरह का अगर वैल्यू आप निकालोगे तो उसका वैल्यू आ रहा है 800 से 900 करोड़ तक। मतलब इनडायरेक्टली इंडिया वर्सेस पाकिस्तान का जो मैच हुआ उसका पाकिस्तान को फाइनेंशियली डेफिनेटली वहां पे फायदा हुआ। अभी उस पैसे का पाकिस्तान क्या करेगी इसका डर हम सबको लगता है। देखो, जो आदेश टीम इंडिया को दिए थे वो आदेश उन्होंने वहां पे एक्सेप्ट करके इंडिया के लिए वो खेले। इंडिया की तरफ से खेलते वक्त वो मैच जीती भी। जो प्लेयर का काम था वो उन्होंने करके दिखाया। अभी वॉर जब होता है तो हमारे सैनिक को कहा जाता है कि अपने मातृभूमि की रक्षा करनी, वो हमारे सैनिक करते हैं। लेकिन जो निर्णय लेने वाले लोग हैं सरकार में, वो इसके लिए जिम्मेदार है। सरकार ने जो निर्णय लेना चाहिए कि मैच नहीं खिलवाना, वो निर्णय उन्होंने नहीं लिया। और अपने टीम पे अगर हम बोल रहे हो तो गलत है। बोलना है तो केंद्र सरकार के नेताओं पे आज बोलने की जरूरत है, खिलाड़ियों पे और सैनिक मतलब जब हमारे जो ये सैनिक होते हैं उस पे नहीं। देखो, चाइना से जो मदद मिलती है उसका मेजॉरिटी फंडिंग पाकिस्तान का गवर्नमेंट ये डिफेंस पे करती है। यूएस का जो मदद मिला था उसका भी फंडिंग उन्होंने डिफेंस के लिए किया। अभी ये जो पीसीबी है, पाकिस्तान की क्रिकेट की जो बॉडी है, उनको अभी जो फंडिंग मिला, एक तो पाकिस्तान के पास फंडिंग बहुत कम है। अभी ये जो 1000 करोड़ का फंडिंग उनको स्पॉन्सरशिप या दूसरे माध्यम से मिला होगा, तो डेफिनेटली आगे जाके जो पाकिस्तान का सरकार है वो पीसीबी को बोलेगा हमको पैसा दे, तो वो उनको देना पड़ेगा। और आज तक अगर देखा है कि जो भी पैसा पाकिस्तान को मिला है वो उन्होंने सिर्फ डिफेंस पे डाला है, तो ये भी पैसा डिफेंस के लिए जाएगा। और हम सबको मालूम है पाकिस्तान जब डिफेंस पे खर्चा करती है वो किसके खिलाफ इस्तेमाल करती है, सिर्फ और सिर्फ इंडिया के खिलाफ किया जाता है। इसीलिए जो सामना में बताया गया है वो पूरा गलत है, ऐसा नहीं, उसमें असलियत भी छुपी है, ऐसे हम सबको कहना पड़ेगा। इसके अलावा पूजा खेड़कर परिवार जो आरोपी माता है वो गायब है 2-3 दिनों में। ये विभाग से लग रहा है आपको इस अधिकारी का परिवार है वो गायब हो जाता है, किडनैप करके पकड़ नहीं पा रहे। अभी वो सरकार का काम है, जिनको पकड़ना है वो जल्दी से वहां पे पकड़ना चाहिए। एक अधिकारी का विषय इतना गर्म हो जाता है, इतना चर्चे में आता है, कोई भी अगर गलत हो तो उस पर कार्रवाई होने की जरूरत है। लेकिन ऐसे बहुत सारे विषय उसका अधिकारी के साथ जो गलत है तो गलत है, लेकिन बाकी इतर विषय का जो है जहां पे मर्डर इतने बढ़ते जा रहे हैं, मर्डर होने के बाद भी जो मर्डर करने वाले लोग हैं जो पार्टी के बहुत करीबे समझे जाते हैं उन पे ऊपर कार्रवाई नहीं होता है। ऐसे बहुत सारे प्रश्न आज इस राज्य में प्रलंबित है, उस पर भी होम डिपार्टमेंट ने ध्यान देना चाहिए। नासिक कल गया था, वहां पे हर 6 दिन में एक मर्डर, हर 5 दिन में एक रेप वहां पे हो रहा है। मुंबई में वैसी परिस्थिति है, पुणे में वैसी परिस्थिति है। तो यह इस राज्य में जो कायदा व सुव्यवस्था की परिस्थिति है वो बहुत खराब है, और उसका परिणाम एक मध्यम वर्गीय और गरीब लोगों पे बहुत बड़े तैनात पे हो रहा है, ऐसे हम सबको लगता है। देखो, जो सरनाइक, प्रताप सरनाइक जो मंत्री है, बहुत महीने पहले जब हमारा बजट सेशन था तब उन्होंने एक रैपिडो की टैक्सी, मोटर टैक्सी बुक की थी। वो टैक्सी वहां पे आई थी और वहां पे फिर मंत्री महोदय ने कहा था, अरे मैंने परमिशन नहीं दी, आपके कंपनी को महाराष्ट्र में काम करने की परमिशन नहीं, तब भी आप कैसे काम कर रहे हो। तो झाड़ा झड़ती हुई वीडियो बहुत फेमस हुआ। उससे 2 महीने बाद जो प्रताप सरनाइक है, उनकी एक प्राइवेट फाउंडेशन है, उस प्राइवेट फाउंडेशन को करोड़ों रुपए का स्पॉन्सरशिप रैपिडो ने दिया
ये मुद्दा हमने वहां पे आगे लाया था। उसके बाद 2 महीने बाद मुझे अभी अगर आप देखो तो वहां पे रैपिडो को एमएमआर मतलब मुंबई के आसपास काम करने की परमिशन मिली। मतलब आपने आपके पद का इस्तेमाल गलत काम के लिए, स्वहित के लिए या करप्शन के लिए किया, ऐसा हम सबका कहना है। एक धमकी देते हो, फिर टेबल पे उनको बिठाते हो, स्पॉन्सरशिप लेते हो और फिर बाद में उनको परमिशन देते हो। तो इस तरीके का करप्शन इस राज्य में बहुत बड़े तैनात पे चल रहा है, ऐसे हम सबका कहना है। नरेंद्र मोदी जी का कल जन्मदिन है 17 तारीख को, 75वां बार-बार उनका कहा जा रहा है कि रिटायरमेंट का एज उन्होंने जो डिक्लेयर पहले नहीं किया है, उसको लेकर सवाल किए गए हैं। साथ में संजय राउत उनके बर्थडे को लेकर कह रहे हैं कि वो जनता के द्वारा इलेक्टेड प्रधानमंत्री नहीं है, वोट चोरी और बीजेपी आईटी सेल के द्वारा बनाए गए प्रधानमंत्री है। इसको किस तरह से देखो, उनका कल जन्मदिन है, जन्मदिन पे बधाई देनी चाहिए, इसके बारे में हम कुछ बोलेंगे नहीं। वोट चोरी तो हुआ है, ये हम सबको मालूम है। अभी दूसरी बात, हमको ये भी मालूम है कि कल प्रधानमंत्री साहब के जन्मदिन पे राहुल गांधी जी कोई हाइड्रोजन बॉम्ब इलेक्शन का वहां पे फोड़ने वाले हैं। तो चर्चा उस हाइड्रोजन बॉम्ब की ज्यादा होगी, ऐसे हम सबको वहां पे लगता है। अभी वो क्या कहा कहते हैं, क्या प्रूफ देते हैं, वो भी देखने की जरूरत है। उसी के साथ अगर आप देखो 75 एज लिमिट, ये भाजपा का एज लिमिट है। भाजपा ये तत्व की पार्टी, मतलब तत्व खराब हो या हमारा उस तत्व का विरोध है, लेकिन उनके जो तत्व है उस तत्व से चलने वाली वो पार्टी है। उस पर 75 एज को बहुत इंपॉर्टेंस दिया गया है। लेकिन वो पुरानी बीजेपी थी, पुरानी भाजपा थी, वहां पे तत्व, उनके तत्व वहां पे चलते थे। अभी वो भाजपा तत्व वाली पार्टी नहीं रही, नेताओं की पार्टी बनी है। उनके नेता है और बाहर के जो इम्पोर्टेड नेता है हमारे पक्षों से, वो भी उनमें अभी मिक्स हो गए। आरएसएस ने स्ट्रिक्टली कहा था कि 75 एज लिमिट बहुत इंपॉर्टेंट है, लेकिन अनफॉर्चुनेटली आरएसएस के कैडर के लिए जो तत्व आरएसएस की भी थे, जिसका विरोध हम करते हैं, लेकिन उस तत्व के बारे में वो बहुत सीरियस है। 2 महीने बाद जो आरएसएस के प्रमुख है उन्होंने भी कहा 75 एज लिमिट ये पक्का नहीं है, ये स्ट्रिक्टली हम फॉलो नहीं करते। कहा ना कहा तो भी आरएसएस पे भी बीजेपी के नेताओं का प्रेशर ये आना चालू हो गया, ऐसे हम सबको लगता है। पहले आरएसएस का प्रेशर ये बीजेपी पे आता था, अभी बीजेपी के नेताओं का प्रेशर ये आरएसएस पे आना चालू हो गया। मतलब आरएसएस में भी अभी राजनीति घुस गई। इसका आगे जाके आरएसएस और बीजेपी को बहुत बड़ी कीमत ये चुकानी पड़ेगी। इसलिए हम उनका विरोध करते हुए, हमारे लिए ये अच्छी चीज है, आगे जाके हम हमारे विचार के साथ लड़ेंगे और जीतेंगे भी।